कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काल केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी आणि शेतकरी चळवळीतील नेत्यांमध्ये एक संतापाची लाट उसळली आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत विजय घाडगे पाटील आहेत. पाशा पटेल यांनी काल जे वक्तव्य केलं त्या संदर्भाने आता तुम्हाला काय वाटते? शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते. प्रचंड लाट आहे. राज्याचा देशाचा आपला जो काही कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष पाशा पटेल आहे, त्यांनी काल वक्तव्य केले की निसर्गाची अतिशय नुकसान शेतकऱ्यांनी केलं आणि नैसर्गिक नुकसान केल्यामुळे आता नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे. 365 दिवसातून 322 दिवस तुम्हाला संकटाला सामोरं जावं लागणार नाही आणि पूर्ण नुकसान भरपाई तुम्हाला सरकारकडून मिळणार नाही. आणि कर्माचे फळं तुम्ही शेतकऱ्यांनी भोगले पाहिजे. अहो मला सांगा, ह्या पाशा पटेलनी एवढं चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करणं, शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळणं, अतिशय वाईट पद्धतीनं, ह्याच्याकडे काहीच नव्हतं. या पाशा पटेलकडे काहीच नव्हतं. याला त्यावेळेस सोयाबीनचा भावाचा कळवळा होता, याला कर्जमाफीचा कळवळा होता, याला कापसाच्या भावाचा कळवळा होता, याला पीक विम्याचा कळवळा होता, अनुदानाचा कळवळा होता. यानं जोगवा मागून, त्या शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती जोगवा मागून ह्याचं पोट भरले. आता पोट भरले, आता ढेकरा द्यायला लागलाय आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, पिकं वाहून गेली. अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर असताना आता शेतकऱ्यांना म्हणतो तुम्ही कर्माचे फळं भोगा. शेतकऱ्यांनी निसर्ग टिकवला आहे, ह्याला माहित नाही. शेतकरी निसर्ग टिकवतोय. तुम्ही आता औद्योगिक क्षेत्राच्या नावाखाली कित्येक MIDCसाठी तुम्ही वृक्षतोड करता, कित्येक रस्त्यासाठी वृक्षतोडी करता. आता 86,000 कोटीचा तुम्ही जो प्रोजेक्ट आणलाय, मुख्यमंत्र्याचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणता तुम्ही, शक्तीपीठ, त्याच्यात झाडं जाणार नाही, निसर्गाची हानी होणार नाही. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं काही उलट सुलट बोलायचं. आणि तुझे बांबू लावायचे, इकडे तिकडे बांबू लावायचे म्हणलं की कागदावर बांबू लावायचे. शासनाकडून हजारो कोटी लाखो कोटी रुपये तू अनुदान रुपये पैसे तुझ्या खिशात घालायचे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने बोलायचं. ही पाशा पटेलला म्हणजे परवडणार नाही. पाशा पटेल तुझा हिशोब शेतकरी करणार. काय असं वक्तव्यासंदर्भात त्यांची भेट घेणार आहेत का? विचारणार आहेत त्यांना हे का वक्तव्य केले? त्याला काय भेटायचं तुम्हाला सांगतो. अशा चुकीचे लोक सरकारमध्ये काम करत आहेत. आमच्या मानगुटीवर शासनानं असे चुकीचे लोक बसवले. शेतकऱ्यांच्या मालाला भाव ठरवणारा जर व्यक्ती अशा पद्धतीने शेतकऱ्यांबाबतीत वक्तव्य करतोय, त्याच्याकडून काय अपेक्षा करायची? अहो, ह्यानं 6,000साठी पायदिंडी काढली होती सोयाबीनच्या भावासाठी, 2013ला. आता 4,500, 4200, 3600, 3400 रुपये किलो, 3600-3400 रुपये प्रति क्विंटल दरानं आमचं सोयाबीन जाते. आज बोलायला तयार नाही. आज बोलायला गेले तर मग ती कुठंतर केंद्राचा विषय सांगतो, कुठंतर सोयापिंडीचं सांगतो, तेल आयात निर्यातीचं सांगतो. कशाला थोतांड बोलतो? इथं नेता व्हायचं होतं तुला शेतकऱ्यांच्या नावावर जोगवा मागून. तू नेता झाला. आज कुठंतर शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याची बाजू लावून धरायचं, तर तू सरकारची बाजू सांगतो. कितीच सरकारचं चाटायचं? पदं मिळवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी एवढे अनुदानं लाटले आहे ना त्या बांबूच्या प्रकल्पामध्ये. शेतकऱ्यांची खरी फसवणूक तर ह्या पाशा पटेलने केली. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.